अधिक मास महात्म्य कथासार अध्याय 23. गोदान पुण्याई. विप्रकुमाराच्या भगिनीस वेश्या घेऊन गेली. ही वार्ता कळली तेव्हा विप्रकुमार अतिशय दुःखी झाला. ही वार्ता कळताच गावकरी त्याच्या सभोवताली जमले. त्यांनी विप्रानंदाची समजूत घातली. नंतर ते आपापल्या घरी निघून गेले. त्यानंतर विप्रकुमार ताकाची विक्री करी व आपले उदरभरण करी. इकडे नारायण 2-3 वर्षे यात्रेस गेला होता. गुरुकन्येला वेश्येने नेल्याचे वृत्त नारायणास कळले नव्हते. गुरुगृही जाण्याची त्याला मनोमन इच्छा झाली. तेथे काय समाचार आहे हे देवतेने सांगितलेच आहे. एक जण ताकाची विक्री करून उदरनिर्वाह करी, दुसरी जारत्व कर्माने निर्वाह करी हे नारायणास बघवत नव्हते. 12 वर्षे त्याने तीर्थयात्रेत घालवली, परंतु त्याचे मन स्थिर नव्हते. ब्राह्मणाचे हृदय कोमल असते. त्यात नारायणाचे पदरी गुरुसेवेचे बरेच पुण्य होते, त्यामुळे ते अधिकच कोमल झाले होते. 12 वर्षानंतर नारायण परत फिरला. गुरु आश्रमस्थानी आला. गुरुसुतास त्याने बघितले, परंतु त्याची पुरेशी ओळख पटली नाही. मग नारायण लगेच हसला. त्यावेळी तो म्हणाला, तुला मी ओळखले. नारायण असे बोलताच गुरुसुताने त्याला वंदन केले. त्याच्या कंठास पाझर फुटला. तो धुसमुसून रडू लागला. आपण यात्रेस गेला होता. मला आई वडील नाहीत, माझे पालनपोषण करतील असे भाऊ बहीण नाहीत. हे परमेश्वरा, मी कसा दुर्दैवी आहे. मला एक बहीण होती, तिला वेश्या घेऊन गेली. आता ती कोठे असेल कोण जाणे, ते काहीच मला ठाऊक नाही. अशा स्वरूपाचा समाचार ऐकून नारायणास वाईट वाटले. मग त्याने गोड शब्दांनी त्याची समजूत घातली. होणारे काही चुकत नाही, ते कोणासही टाळता येत नाही, कारण तो आपल्या दैवाचा भोग असतो. तो भोग माणसाला भोगावाच लागतो. अशी समजूत घालून तो जरा वेळ बसला. नशिबाची तशी परवड असते. घरात सुख नव्हते, बाहेर तिचा तसा छळ झाला. माझे नशीबच फुटके, दोष कुणाला द्यायचा. माझे दैवाचे भोजन असेच संपले. माझी आता कोणतीच अपेक्षा उरली नाही असे म्हणून त्याने गोदोहन केले. भूक शमविण्यासाठी थोडाफार फराळ केला आणि मग झोपी गेला. त्याने मुलाचे पाय चोळले. मग नारायण मुलास विचारू लागला, आजवर किती पैसे साठवले ते मला खरे खरे सांग. त्यावेळी मुलगा म्हणाला, आजवर मी 100 चांदीची नाणी साठवली आहेत. ती घरात ठेवली आहेत. फक्त भोजन करतो, झोपी जातो, याशिवाय दुसरं काहीच नाही. तुमच्या पायाशी शपथ घेऊन सांगतो, अशी खरीखुरी स्थिती आहे. अंतःकरणाचे बोल ऐकून नारायणाचे मन द्रवले. कोणता तरी उपाय करून त्याच्या निर्वाहाचा प्रश्न सोडवावा असे त्यास वाटले. मग तो गोड शब्दात त्यास म्हणाला, मी जसं काही सांगेन त्याप्रमाणे तू वागावे. मग मुलगा म्हणाला, तुमच्या सांगण्याप्रमाणे मी वागेल, त्यात खोटेपणा काही नसेल. मग नारायण म्हणाला, आता अधिक मासात गायीचे दान करावयाचे असते. हे जे लोक दान करतात त्यांना मोठे पुण्य मिळते. गायीच्या अंगी जेवढे गुण असतात तेवढे सुख ब्रह्मलोकी असते. गायीची सेवा करण्याने केलेल्या पापांचा नाश होतो. प्रातःकाळी स्नान करावे, गाय ब्राह्मणास दान द्यावी, त्यासोबत साठवण केलेली चांदीची थोडी नाणी द्यावी. असे जो वर्तन करतो त्यास अक्षय सुखाचा लाभ होतो. त्यावेळी मुलगा म्हणाला, तसे आचरण करेन. परंतु नारायणास त्याचा विश्वास वाटला नाही. त्याच्याकडे एकच गाय होती. तीवरच त्याचे भरणपोषण विसंबून होते, म्हणून वरील शंका त्याच्या मनात डोकावली. परंतु वरील म्हणण्याने विप्रकुमाराचे मन द्रवले. आधीच त्याचा त्रास सुरू होता. तशात सद्गुरूची भेट झाली. त्याने परमार्थाचा उपदेश केला. त्याप्रमाणे कुमाराने आचरण करण्याचे ठरवले. त्याच्या मनात भक्तीची प्रेरणा निर्माण झाली. मग तो सकाळीच उठला, झटपट स्नान केले, एका ब्राह्मणास निमंत्रण दिले. मग त्याने गायीची पूजा केली व ती गाय त्याने ब्राह्मणास दान दिली. नंतर त्याला आश्चर्य वाटले. आता आपले पोट कसे भरावे? सध्या तरी गायीचे दान झाले. मग त्याने विधी संकल्पपूर्वक गायीची पूजा केली, ब्राह्मणाची पूजा केली व गायीचे दान दिले. गुरुवचनाप्रमाणे त्याने आचरण केले. दुसरा कोणताही विचार त्याच्या मनाला शिवला नाही. त्याविषयी त्याचे कल्याण होणार नाही असेही त्याला वाटले. मनात जर सद्भाव असेल तर सद्गुरूची भेट घडून येते. सद्गुरूंची भेट झाल्याशिवाय भक्तगणांचा संदेह दूर होत नाही. विप्रकुमार मूळचा दरिद्री, मातापित्याशिवाय दुसरे नातलग कोणीच नव्हते. उदरनिर्वाह चालत असलेली धेनुदान दिल्यामुळे उदरभरणाचा त्यास प्रश्न पडला. 1 दिवसाचे भक्षण करता येईल एवढेच अन्न घरात शिल्लक होते. याशिवाय जे काही त्याच्या जवळ होते ते दान केल्याने संपुष्टात आले. पुढे त्याची वाईट स्थिती झाली. मध्यान्हाची वेळ होती. भुकेने विप्रकुमार तळमळत होता. भक्षण करण्यास अन्न घरात नव्हते. तो अंतर्मनात आपल्याशीच खेद करीत होता. सूर्यास्तास जाण्याची वेळ झाली. तेव्हा स्नान संध्या आटोपून देवपूजन केले. नंतर आसनस्थ होऊन निवांत बसला. त्रैलोक्यनाथास कोणीच उपोषित राहू नये असे वाटते. विप्रकुमार तर क्षुधेमुळे तळमळत होता. ही बाब त्यास मुळीच सहन झाली नाही. तेव्हा अचानक नारद मुनींचे तेथे आगमन झाले. नारद मुनींनी हा सारा प्रकार बघितला. ते त्वरेने ब्रह्मलोकी आले. त्यांनी आपल्या पित्यास झालेली हकीकत सांगितली. ते म्हणाले, आज माझ्या निदर्शनास विस्मित बाब आली. विप्रकुमाराची अक्षरे तुम्हीच लिहिली आहेत. दररोज ताक विकून त्याने आपला निर्वाह करावा अशा स्वरूपाचे स्वामींचे अक्षर आहे. ती अक्षरे खोटी ठरली म्हणायची.
मग त्याने गायीचे काय केले, पुढे त्याचा निर्वाह कसा काय होणार, सूर्यास्तात जात आहे, पुढे त्याची काय अवस्था होईल, सटवीची अक्षरे खोटी ठरणार नाहीत ना. नारद मुनींचे अशा स्वरूपाचे बोलणे ऐकून ब्रह्मदेवास आश्चर्य वाटले. अंतर्ध्यान लावून सत्यस्थिती काय आहे याचा ते शोध घेऊ लागले. ते सत्य असल्याचे उघडकीस आले. तो म्हणाला, हे फार वाईट झाले. त्याने सर्वस्वाचे दान केले, त्यावर आता काहीतरी उपाय करावाच लागेल, तरच त्याचे कल्याण होऊ शकेल. त्याने जे जे अर्पण केले त्याच्या दसपट मात्रा त्यास प्राप्त होईल हे ब्रह्मदेवाने ओळखले. त्याने ब्राह्मण वेश धारण केला, सोबत गायी घेऊन तो भूलोकी आला. दारात गायी उभ्या करून त्याने विप्रकुमारास हाका मारल्या. हाक ऐकताच तो दारी धावत आला. सद्भावाने ब्रह्मदेवास नमस्कार केला. तेव्हा ब्रह्मदेव त्यास म्हणाले, तुझ्या वडिलांनी आम्हाजवळ 10 गायी रक्षणास ठेवल्या होत्या, त्यांचा तू आता स्वीकार कर. ब्रह्मदेवाचे असे भाषण ऐकून तो त्यांना म्हणाला, थांबा, मी आपल्या गुरुस विचारून माघारी परत येतो. त्याप्रमाणे त्याने गुरुबंधूजवळ त्याची चौकशी केली. तेव्हा गुरुबंधूने त्यास माहीत नसल्याचे सांगितले व लगेच तो हसला. प्रत्यक्ष परमेश्वर गायी घेऊन आले ही अंतरीची खून त्याला कळली. आपण जे जे द्यावे त्या दशगुणी लागे पावावे म्हणून ब्रह्मदेवाने गायी आत आणल्या. त्या विप्रास त्यांनी नमन केले. हात जोडून विप्राने त्यांना नमस्कार केला, गायींचा स्वीकार केला. चांदीच्या 100 मोहराही त्या विप्रास दिल्या. नारायणाला वाडा गायीने भरल्याची वर्दी दिली. आता एक चांदीचे नाणे मोडा, गायीसाठी गवत व तुला जे लागत असेल ते घेऊन ये. अर्ध्या मोहरा उरतील त्या तुझ्या जवळ ठेव अशी आज्ञा दिली. विप्रकुमाराने त्याप्रमाणे वर्तन केले. मग गाय आणि आपली इच्छा पुरवणारे पदार्थ विप्रकुमार घेई व चांदीची अर्धी नाणी शिल्लक ठेवी. गायीस गवत घाली, स्वतःचे भोजन करी. मग गुरुसेवेला यमिनी तत्पर होत असे. नारायण तिला शिकवण देई. सकाळीच उठावे, गंगा स्नानास जावे, स्नान करून लवकर यावे, ब्राह्मण मेळ्यास निमंत्रण करावे, सर्वांना गायीचे दान करावे, त्यामधून स्वतः मोकळे व्हावे. चांदीची नाणी पदरी आहेतच, 9 द्वारी त्याची गंती करावी. एक रौप्य नाण्याची वरील प्रमाणे मोड केली होतीच, त्यातील अर्धी नाणी पदरी होती. मग त्याने 10 विप्रांना निमंत्रण दिले, दक्षिणेसहित त्यांना गोदान दिले. असे कृत्य त्याने वचनास स्मरून केले. स्वामींचे वचन मान्य करू नको. प्रातःकाळीच तो उठला, त्याने गंगा स्नान केले. मग ब्राह्मणास निमंत्रण दिले, त्यांना गोदान केले, सर्व धनाचे दान केले. मध्यानाची वेळ झाली, घरी धान्य नव्हते. हे परमेश्वरा, काय माझे हे प्राक्तन, आजपर्यंत मी धन देखील पाहिले नाही. ते माझे घरी चालत आले, पण तेही माझ्याजवळ राहिले नाही. अशी ही माझी जन्माची वारी, ती काही कोणासाठी चुकत नाही. फक्त ताकाची विक्री करणे, पोषण करणे, तसेच गुरु आज्ञेनुसार गायीची सेवा करणे, हेच माझ्या नशिबी आहे. अशी तळमळ त्याच्या मनाची होत होती. काय करणार, कोणासही तो मुखाने वदवीत नसे. तशी ही संधी चालून आली. विप्र अशा प्रकारे भुकेला होता. हा वृत्तांत चित्रगुप्ताने ब्रह्मदेवास सांगितला. काल ज्या 10 गायी विप्रकुमारास दिल्या त्याने त्यांचे ब्राह्मणांना दान केले. आता त्याच्या पदरी काही धान्य नाही. ताकाची विक्री करून तो उदरभरण करतो. मग ब्रह्मदेव 100 गायी घेऊन त्याच्या दारी आला. ब्रह्मदेव म्हणाले, हे महापुरुषा, तुम्ही बाहेर यावे. तुमच्या वडिलांनी माझ्याकडे ठेवलेल्या 100 गायींचा स्वीकार करावा. आजवर या ठेवीचे मी जतन केले. असे शब्द ऐकताच विप्रकुमार धावत आला. त्याला भुकेने हैराण केले होते. 100 गायी घेऊन आलेला तो तेजपुंज ब्राह्मण त्याच्या दृष्टीस पडला. त्याने कपाळी भस्म लावलेले होते, पाठीवर वस्त्र होते, कंठी रुद्राक्षाच्या माळा होत्या, सोबत गायींचा कळप होता, पदरी 100 नाणी होती. गुरुबंधूजवळ तो आला. सर्व वृत्तांत त्यास कथन केला. विप्रकुमार हसून म्हणाला, गोठणात गोधन ठेवा, त्यांना गवत घाला, स्वतः भोजन घ्या, आवडेल तो पदार्थ करून खा, गुरुसेवेचा अंगीकार करा. त्याप्रमाणे गोधन गोठणात ठेवले. सकाळी उठला, स्नान केले, देवपूजा केली, ब्राह्मणांना निमंत्रण दिले, त्यांना 100 गायींचे दान केले. याशिवाय 100 नाण्यांची दक्षिणाही दिली. नारदास वर्तमान कळाले. त्याने ते ब्रह्मदेवास कथन केले. तुम्ही ज्या 100 गायी दिल्या होत्या त्यांचेही विप्रकुमाराने दान केले. लिखिताचा असा भाव असतो. पुढे तो निर्वाह कसा काय करेल. सूर्यास्ताच गेला. ब्राह्मण उपस्थित होता. मुनिवराचे वचन ऐकून ब्रह्मदेव हसले. मग ब्रह्मदेव उठले. त्यांनी सोबत 100 गायी घेतल्या, 100 चांदीची नाणी घेतली. सोबत ते घेऊन ब्रह्मदेव विप्रकुमाराचे दारी आले. विप्रकुमारास त्यांनी हाक मारली. धावतच तो दारी आला. या 1000 गायी व 1000 रौप्य नाणी सांभाळा, असे बोलून ते गुप्त झाले. त्यास अतिशय आनंद झाला. लगेच तो आत आला. सर्व वृत्तांत त्याने नारायणास सांगितला. सकाळीच तो उठला, स्नान केले, ब्राह्मणांना निमंत्रण दिले, सर्व गायींचे दान केले, सोबत दक्षिणा दिली. दान देऊन तो हर्षयुक्त झाला. ब्रह्मदेवास ते वृत्त कळले. 100 गायींचेही दान केले. त्याने आयुष्य 100 वर्ष आहे, त्याचे आयुष्य 100 वर्ष आहे. माझा मंत्र मलाच कळला. ताकाची विक्री करून निर्वाह करणे त्याच्या नशिबी आहे. मग हंस विमान पाचारले. भूलोकी जाऊन विप्रकुमाराला घेऊन या. विमानी बसून विप्रकुमार आला. ब्रह्मदेवाने त्याचे स्वागत केले. विप्रकुमार त्यांच्या पाया पडला. जन्ममरणाची वारी संपली म्हणून तो परत पाया पडला. ब्रह्मदेवाची त्याने स्तुती केली. लोकांना त्याचे आश्चर्य वाटले. यातायातींची निवारण करणारी ही ती गुरुमूर्ती धन्य होय. गोदानाचे विप्रकुमाराचा
गोदानाने विप्रकुमाराचा अशा प्रकारे उद्धार केला, म्हणून मलमासी गो पूजा करावी, तिचे दान करावे. संत सेवा कला विप्रकुमाराप्रमाणे भक्तगणांनी स्वतःचा उद्धार करून घ्यावा. तर अशा प्रकारे सुरते हो गोदानाचे महत्त्व सांगणारा, अधिक मासात गोदानाचे महत्त्व सांगणारा हा अतिशय सुंदर असा अध्याय इथे समाप्त झाला आहे. भेटूया लवकरच अध्याय 24 मध्ये. धन्यवाद.